गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरी
जय राम कृष्ण 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 जय हरे मनाला गो प्रेम छंदो मनाला गो प्रेम छंदो मनाला गो प्रेम छंदो मनाला गो प्रेम छंदो आम्हा भेटावा गोविंदो 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 मनाला गो गोविंदो आम्हा छंदो मनाला गो प्रेम आम्हा भेटावा गोविंदो 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 आई आदिवासी हास अनेकांची नाही हास अनेकांची नाही हास अनेकांची नाही हास देवा धरणे तुझे कास देवा धरणे तुझे कास देवा धरणे तुझे देवा धरणे तुझे कास आता सोडे नामे तुला आता सोडे नामे तुला आता सोडे नामे तुला आता सोडे नामे तुला सुख आनंद द्यावा मला 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 नाही अनेकांची कास नाही अनेकांची कास नाही अनेकांची कास नाही अनेकांची कास देवा धरणे तुझे आस देवा धरणे तुझे आस देवा धरणे तुझे कास देवा धरणे तुझे कास देवा धरणे तुझे कास सगळ्या कृपा संती मरे कृपी मने सगळ्या कृपा संती मरे कृपे संती मने देवा धरणी तुझी आस देवा धरणी तुझी आस देवा धरणी तुझी आस तुझी आस देवा धरणी तुझी आस गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार हरे गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार गोपाल गोपाल कुमार गोपाल मनाला गो प्रेम छंदो 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 मनाला गो प्रेम
धरली तुझी कस मना लागो प्रेम चंदू
आम्हा भेटावा गोविंद अनेकांचे नाही कास देवा तुझी धरली आस आता सोडिना मी तुला आता सोडिना मी तुला सुख आनंद द्यावा मला अनेकांचे नाही आस अनेकांचे नाही आस देवा धरली तुझी कास सकया कृपे संती म्हणे सकया कृपे संती म्हणे देवा पुरविली इच्छा गोविंदे ना अनेकांचे नाही आस अनेकांचे नाही आस देवा धरली तुझी कास महायोग पीठे तटे भीमरत्यावर पुंडरी काय दातम मुनींद्र समागत्य तिष्ठन्तमानंद कंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथम नाम श्री भगवती जय पांडुरंग करू प्रथम नाम रंग भवानी जय पांडुरंग करू प्रथम नाम भगवती जय पांडुरंग करू प्रथम नाम भगवती जय पांडुरंग करू प्रथम नाम श्री भगवती जय पांडुरंग करू प्रथम नाम रंग भवानी पांडुरंग करू प्रथम नाम रंगभवानी जय दुसरे करण संततिया आत्मरूप गणेश स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीकरण श्रीगुरूंचे ते नमस्कारून याता ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुराजवयं मुमुक्षाणां ज्ञानदानैक्यदक्षं कोटिक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदम् मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा विठ्ठल विठ्ठल ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रयजनी देवाची या जगत उद्धारा लागी धरिला अवतार मिरविला बडिवार सीताईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रयजनी देवाची श्रीपाद महाराज की जय आनंद धनराज महाराज प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका श्री क्षेत्र भिरडाणे या ठिकाणी आपण सर्व सद्गुरुनिष्ठ मायबाप सद्गुरूंना सांगितलेला परमार्थ जीवनामध्ये कुठेतरी रुचावा पचावा आणि त्याचा परिणाम जीवनामध्ये दिसावा एवढ्या करता या कार्यक्रमाचं आपण आयोजन या ठिकाणी करत असतो तुमच्या आमच्या सर्वांचं हृदयस्थान नवे नवे विश्वाला ज्यांनी उद्धाराचा मार्ग सांगितला असे सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा ब्रह्ममूर्ती धोंडराम दादा शिंदे आपल्या सर्वांचं हृदयस्थान हरिभक्तपरायण त्यागाची मूर्ती प्रति श्रीपाद बाबा
सद्गुरु सच्चिदानंद धनराजजी बाबा आणि परमार्थामध्ये आम्ही ज्यावेळेस नवीन होतो त्यावेळेस ज्या माईचं कीर्तन आम्ही ऐकलं त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा योग सद्गुरूंना जीवनात आणून दिला. अशा आपल्या सर्वांच्या ब्रह्ममूर्ती हरिभक्तपरायण वंदनाताई चिमठाणेकर आणि ही सर्व आयोजक मंडळी आमचे विठ्ठल दादा असतील, हे बिर्डाणेकर परिवार, तुमच्या सर्वांच्या चरणी लाख लाख धन्यवाद. परमार्थ साधू संत सांगून सांगून थकून गेले मायबाप. तुम्ही आम्ही सुद्धा करू करू थकून चाललो, पण कुठंतरी विचार करायला पाहिजे. आम्ही जे बोलतो ना, श्रीपाद बाबांचे आपले महात्मे सांगतात, ज्ञानोबा तुकोबाची तुकड्या करता मौत केली, आमच्या महात्म्याला चहावरी मारलंय. विठाला विठाला आपल्याच परंपरेतील विधेयी शांताबाईचा 4 चरणाचा भंग आहे. आपल्या तरी टकुऱ्यात उतरावा, जगाला काही घेणं नाही. जग किडे पाडायलाच निघाले. देवाधिकाच्या काळात पडले, साधू संतांच्या काळात पडले, आता काही कमी राहणार आहे का ते? त्याच्या नादी लागून आपला टाइमपास करायचा नाही. नको त्याच्या नादी लागून आपलं डोकं खराब करायचं नाही. मायबाप कोणी काय बी म्हणू द्या ना, मला भजन करू द्या ना, कोणी काही म्हणू द्या ना, मला भजन करू द्या ना, मला भजन करू द्या ना, कोणी काही म्हणू द्या ना, मला भजन करू द्या ना. कोणी म्हणे भूतात की कोणी म्हणे भागवती, कोणी म्हणे भूतात की कोणी म्हणे भागवती, कोणी म्हणे भूतात की कोणी म्हणे भागवती, कोणी म्हणे भूतात की कोणी म्हणे भागवती. भाऊ आहे तेवढी कृपाचे नाम मला भजन करू द्या ना, भाऊ आहे तेवढी कृपाचे नाम मला भजन करू द्या ना. कोणी काय बी म्हणू द्या ना, मला भजन करू द्या ना. कोणी मी काय बी म्हणाला, मला भजन सोडू द्या. अरे नाही ना मायबाप, अरे एका कीर्तनामध्ये महात्म्याचं पावशेर रक्त जळत रे. एका कीर्तनामध्ये महात्म्याचं पावशेर रक्त जळत ना. किती रक्त प्यायचं आम्ही आता? टकुऱ्यात उतरायचं कधी आमच्या परमार्थ? कधी समजून घेणार आहे आम्ही? हाडाची काढी केली, हाडाची काढी केली, आणि आता बाकीच्या काढी लावायची किती आहे त्याला? समजून कधी घ्यायचंय? यंगराटपणा आमचा बी जायला तयार नाही, आणि नावाला सगळं जातं म्हणतो. याचं नाव जाईना. हे करीत नाही, हे किड्या पाडताय जास्त. आम्ही परमार्थ कमी करतो, दागुणा जादा करतो. बघा, कालचा दिवस निघून गेला. संध्याकाळची सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही दिली, तुमचे लाख लाख धन्यवाद. आपल्या परंपरेचा गौरव असावा. शेणा नाही, बुडूक नाही, तिकडे ते फार द्यायची जय चालली. काय घ्यायच्या जवळ गाजर? आमच्या जवळ असून सुद्धा आम्हाला त्याचं महत्व नाही. संताबाई मागतात प्रस्तुत अभंगामध्ये, मना लागो प्रेम छंदू, मना लागो प्रेम छंदू. कशाला म्हणतात समजून घ्या बरं का, जरा बारीक कीर्तन ऐका. आम्हा भेटावा गोविंदू. ज्याची संताबाई मागताय, विजय स्थितीतले महात्मा आहे, तरी पण मागताय. काय मागताय? आमच्या मनाला छंद लागला पाहिजे, तो प्रेमाना लागला पाहिजे. कसवडी ना प्रेमाना ज्यावेळेस त्या गोष्टीचा जीवाला छंद लागेल, त्यावेळेस ती गोष्ट परिणाम करल. तुमचा जर प्रेम नाही, विश्वास नाही, भाव नाही, तुमच्या बापाला देव ठेवला नाही. विठाला विठाला त्या गोष्टीला, मिळालेल्या गोष्टीला आवडीनं आणि प्रेमानं करावं लागतं. प्रमाण बघा, संताबाई काय सांगतात, आम्हा भेटावा गोविंदू. नाम भेटलं म्हणजे गोविंदू नाही, आजूक नाही. आताशी तुला विरजन घातलंय, आताशी तुझ्या टकुऱ्यात काय घातलं? तुम्ही येडे जेवण चांगले व्हायले ना. काय घातलंय? आताशी विरजन घातलंय. नामरूपी विरजन घातल्यानंतर जीवाला
प्रेमानं आवडीनं त्याचं मंथन करावं लागतं. जोपर्यंत मंथन करत नाही त्याच्यामध्ये 14 वर्षाच्या लेकरांना गोष्टी सांगितल्या रे आमच्या टकुऱ्यात उतरून नाही राहिल्या. आसार बाजूला जायला पाहिजे का नाही? आसार ती गोष्ट मिळाल्यानंतर विरजन टाकल्यानंतर दुधात बदल होतो का नाही? मग जर दुधात बदल होत असेल तर आपल्यात काय होत नाही? ज्याचा पेपर ज्यांना तपासायचा. आमचा कुठेतरी चुकत असेल, आमची निष्ठा कुठेतरी ढळत असेल. जर निष्ठा ढळाली 96 पिढ्या गेल्या तरी तुम्हाला नामाचा अनुभव येऊ शकत नाही. मच्छिंद्राला उपदेश झाला, आई पार्वतीला उपदेश करता करता चोरून मच्छिंद्राला ऐकत नाही का? मग जर चोरून ऐकलं 12 वर्ष नाकपुड्यातून रक्त यायला लागलं तरी पण परिणाम येत नाही. म्हणून मग मच्छिंद्रनाथ महादेव बाबाला विचारतात, देवा मी कोणत्या जन्माचा पापी आहे? आई पार्वतीनं ऐकल्या आई पार्वतीवर परिणाम झाला. मी 12 वर्ष एका पायावर उभा आहे, नाकपुड्यातून रक्त यायला सुरुवात झाली आहे. मला अनुभव काय येत नाही असा गीत बसलेला किती लोकांना वाटत आहे? गुरुला विचारते कधी? विचारायला पाहिजे का नाही? आणखी एक लेवल लागून गेलंय आपल्याला. आम्ही जुने झालो आता. आम्ही बोललो का नाही करळ लागायची देवा. अरे जुने कशाला नवे कशाला म्हणतात? जोपर्यंत बोध तुझ्यामध्ये रुजत नाही पचत नाही ना तोपर्यंत तुला गोविंदू भेटू शकत नाही. आम्हा भेटावा गोविंदू. माई काय सांगताय बघा, आम्हाला जर देव भेटावा असं वाटत असेल हो, आमच्या सुद्धा डोक्यामध्ये तोच पाणी आहे. आम्हाला देव दिसला पाहिजे, आम्हाला सुद्धा देव दिसला. मी एका जणाचं कीर्तन ऐकत नाही मी कोणाचं, पण सहज लागलंय ते. 48 नर्मदा परिक्रमणा झाला गोकुळ महाराज. त्याच्या किती 48 नर्मदा परिक्रमणा केल्या आणि तो त्या कीर्तनात म्हणतो आता मला एकदा पांडुरंगाचं दर्शन झालं पाहिजे. अशी घेऊन मर रे तू. आता असं येईल आणि रोज म्हणतो भावबळे आकडे एरविना कळे का टकुऱ्यात उतरू राहिलं का? तू काय म्हणून राहिले याचा विचार आहे का तुला? देव हातापायाला टांगड्याने येतो का? अय शास्त्र वाचू वाचू फार पाठीला पोट लागले ना तुमच्या. कायम पुसका पद्मिनीचे सोहळे, कायम पुसका पद्मिनीचे सोहळे, कायम पुसका पद्मिनीचे सोहळे, कायम पुसका पद्मिनीचे सोहळे. वांदेसी डोहाळे, वांदेसी डोहाळे, ऐसे होती हरी मुखी गाता रबरी चिंता, हरी मुखी गाता रबरी चिंता. वांदेसी डोहाळे, वांदेसी डोहाळे, ऐसे होती हरी मुखी गाता रबरी चिंता, हरी मुखी गाता रबरी चिंता. वाच परमार्थ सांगायला निघाले. देव देव करा, देव देव करा. काय देव देव करतो? तो तर माझ्या सभेचारी धामला चाल. तिकडच अलकनंदा टांगापेटी घोडे फरा. लोकांना काय चांगलं मरण आलं त्याला चारी धामला गेलं. जे गधडे तुला वाहू राहिले ना ते सुद्धा अलकनंदात चालले रे. त्या गधड्याच्या बोकंडी बसला ना ते सुद्धा अलकनंदात गेले. समजून घेतलं पाहिजे. नामधारक आपण इथं आहोत. आम्ही फक्त नामधारी आहोत, नामधारक नाही. नामधारक कुणाला म्हणतात? ज्याची नामाची धारा सतत चालू आहे त्याला नामधारक म्हणतात. आम्ही फक्त लेबल लावून घेतलं. आम्ही बोलू का? आम्ही 2000 ला घेतलं, आम्ही 2001 ला घेतलं, आम्ही 85 ला घेतलं. काय तुला काय चपात्या करायच्या का? परमार्थ रुचायचा कधी, पचायचा कधी आणि त्याचा परिणाम दिसायचा कधी? माझ्यातून परमार्थ दिसला पाहिजे. त्या नामाचा परिणाम सांगायची गरज नाही. माझ्यामध्ये रुजला रे रुजला. आज काही
साधकायचे 3 फ्यूज उडेले चौधरी महाराज. त्याला वाटतं अजून तुमच्या मंगळाला यावं आणि शांती करावा. किती शांत्या करतो अय, मरुस तर शांती आहे, मेल्यावर बी शांती आहे बाबा. मेल्यावर बी शांत्या करू राहिले लोक. पितृदोष लागला. तो पितृदोष काढायचा का तुला? नामधारकाला दोष राहतो का? याचा परिणाम हा एक आम्हाला परमार्थ रुजला नाही. अनेकांची आस. नामधारकाला कोणाच्या ते बी द्यावंच सांगायचं. इतके दिवस ते सांगितलं ते ना ऐ, आणि अजून ते सांगू राहिले त्याच्या सह्या पिढ्या गेल्या ना सांगता सांगता. आता आम्ही धडकलोय तिकडून. हो, आम्ही इकडून त्या शिरूर मधून खाली घुसलोय. त्यांना सांगितलंय मोर फळ काय आपला बिरला नाही. 17 किलोमीटर मुक्ती, 17 किलोमीटर. दगड माग नाही पुढं नाही, जागीच उभा. परमार्थाचा रिझल्ट काय, नामाचा रिझल्ट काय? एक आणि एकच गोष्ट नामधारकाची असायला पाहिजे, ती म्हणजे नाम. नाम सोडून त्याच्या डोक्यात दुसरे उद्योग नसले पाहिजे. नाम सोडून त्याच्या डोक्यात दुसरे धंदे नसले पाहिजे. नामाची आवडी तुझी जाणा देव, नगरी संध्यावानी काही, नगरी संध्यावानी काही, नगरी संध्यावानी काही. नामाची आवडी तुझी जाणा देव, नगरी संध्यावानी काही, नगरी संध्यावानी काही, नगरी संध्यावानी. नाम चांगले चांगले माझ्या मंदिरा भाले, कभी कुळा उधारी मुक्त केले राज्यचा. नाम चांगले चांगले माझ्या मंदिरा भाले, कभी कुळा उधारी मुक्त केले राज्यचा. राक्षसाचा उद्धार होऊ शकतो, वानराचा उद्धार होऊ शकतो, जनावराचा उद्धार होऊ शकतो, माणसं उद्धारू शकत नाही का? सांगणाऱ्याला फक्त पोटावरी लागले. सांगणाऱ्याला काही घेणं नाही तुमच्याशी. नाही 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 नाही. जर रेड्याला कळू शकतं, माणसाला का कळू शकत नाही? बघा शांताबाई काय सांगताय, नाही अनेकांची नाही आस, देवा तुझी धरली कास. हा, नामाची कास धरा. नामाची कास जर सोडली, नामाशी विन्मुख, तोंडवर पुण्यवान. ज्ञानावर आले त्या लोकांना सांगताय का ज्याला ज्याच्या डोक्यात नामच नाही, नाम कशाला म्हणता येते याला माहित नाही, त्याच्या करता घिवळ. नामाशी विन्मुख तोंडवर. आम्ही कोणी एवढंच नाही लई काम हे काय सांगा तुम्हाला, मराला टाइम नाही. आला तर कसं राहणार नाही का? लाख काम बाजूला टाकून नामस्मरण व्हायला पाहिजे. आम्ही बी शास्त्र पातळ करू करू सांगू राहिलो. ज्ञानोबाशी सांगतात, तुकोबाशी सांगतात. उतरायचं कधी जीवनामध्ये, मूर्तिमंत जीवनामध्ये त्या गोष्टीचा परिणाम यायला पाहिजे. परिपूर्ण काया ब्रह्मरूप व्हायला पाहिजे, मनोमनी नाही. आमचा परमार्थ सुद्धा मनामनीचा चालला. का रुचत नाही, का पचत नाही, का विश्वास बसत नाही? जगापेक्षा श्रेष्ठ आहे ना, देवाधिकांना केलेलं आहे ना, मग पुन्हा रिकामे धंदे करायचे का? ते करीत करीतच इथं आला ना. 84 लाख योनीमध्ये ते धंदे केले नाही का? सगळे धंदे करीत करीत इथपर्यंत आला, आणि इथं जर आता चांगला श्रेष्ठ उद्धाराचा मार्ग मिळाला तर पुन्हा त्या धंद्याला करायचं का? पायी चित्रयात्रा घडो, पुन्हा त्या धंद्याला मरतो का? अरे वाया चालला रे वेळ. श्वास ना श्वास खाली चालला ना रे. अरे कधीतरी त्या श्वासाची किंमत जाणून घेणार आहे. झोपेत सुद्धा चालू आहे, कोमात गेला तरी चालू आहे, कोमात गेला तरी तो चालू राहतो, पण त्याला तसं करावं लागत आहे. विषय येतो त्यांचा
कधी कधी होईल नारायण? मायबाप अहर्निशी ती गोष्ट करा. तुमचं आमचं भाग्य चांगलं आहे. सद्गुरूच्या खुशीमध्ये तुम्ही आम्ही आहोत बरं का. अरे सद्गुरूची एवढी दया तुमच्या आमच्यावर झाली. आयता आला घर पुसून. घरी आयते आले पण किंमत कुठे बघायला. ढकल्यावर तर कोणी मंदिर बांधतील, ढकल्यावर तर कोणी पुण्य तिच्या घरी. जीवनच्या पाणी काय रोग येतो का तुमचा? आता बोलू की परत काम होईल. मला राहायचंय 1.5 घंटा इथं विठ्ठल त्यांच्या तुकड्या करत्या नव्हती केला मग आता आमच्या करत्या का तुम्ही? समजून कधी घ्यायचंय ते गोष्ट. अरे इतकं तुम्हाला कोणी सांगू दे. आप चुकेगे, जरा बारीक कान देऊ नाही का. आप चुकेगे, बाप मरेगे, फिर जिंदगी भर पछताएंगे. हाय तोपर्यंत आदरण कदर करायला शिका. काही ठेवलं नाही बर का. काही भेटू शकत नाही तुम्हाला. हो बाकीच्याला सगळं गोळा करायचं चाललंय. पावड्याला पैसे वाटायचा धंदा लावलाय बाकीच्या आहे ना. पण आपले महात्मे तुम्हाला मला न सांगता जे दिलंय ते खातात. जिथं ठेवलं तिथं राहतात. अरे फाटक्या चतडीवर सुद्धा ती बसण्याची द्यायची तयारी असते. मग जाणून कधी घ्यायचं, समजून कधी घ्यायचं. जीवनामध्ये जर दुसऱ्या अन्य जे आपण म्हणतो ज्ञानेश्वरी 24, जो मज होय अनन्य शरण. आणि आहे का अनन्य? आहे. गो झाला तरी अनन्य आहे का? नाम गुरु आणि देव एकच आहे. पण तो ह्या डोक्यातला मैला बाजूला कर. गुरु गोविंद दोन खडे माहिती तुम्हाला? माहिती ना? कोणाच्या टांगड्याला लागत? कोणाच्या लागत? आपल्याकडे बी मी आता बाबांची कृपा आहे, श्रीपाद बाबाची, मी बी लई हिंडू राहिलो. लोक पहिले विचारतात तुम्हाला अनुग्रह कोणाचा आहे, तुला घेणं काय? मग तुला किती वर्ष झाली? हे सडेल भेजाच्या हो. तुम्हाला चिंतन करायचे नाही ना, करू नका. तिकडे मला काढी लावा तुम्ही, पण इकडे परमार्थात येऊन काढी लावू नका. तुम्हाला किती वर्ष झाली? किती वर्ष झाली? ते म्हणतो मला 5-6 वर्ष झाली. मग तुझ्या गुरु काही नाही केलं? त्याचा गुरु तिकडे बिड्या फुकीत बसला. अरे तो गुरु जाणी, शिष्य जाणी. मग तुमचा प्रबोध व्हायला पाहिजे होता. आता ती उपवरच नाही झाली त्याच्यात माझ्या गुरुचा दोष आहे का? आपल्याकडे काय तुमच्याकडे इकडं खानदेशात कसं आहे, उपवर झाल्यावर लग्न करत्या का आधी करत्या का नंतर करत्या? फार दात पडल्या. आता ते उपवरच नसून झालं त्याला गुरुचा दोष आहे का? त्याला मारुतीला सोडायचं असं. आता ते चिंतन करत नाही, त्याला गुरु जाऊन त्याच्या घरी चिंतन करीन का? कसं सांगावं तुम्हाला? कधीतरी जाणून घेतलं पाहिजे का नाही? समजून घेतलं पाहिजे का नाही मायबाप? अरे कशा करता ज्या श्रीपाद बाबांनी बघा लेकराच्या मौती केल्या तुकड्या करतात. स्वतःच्या देहाकडे लक्ष नाही, संसाराकडे लक्ष नाही, आणि साधक धानावर नाही. धनगराचं पुत्र लेंड्या पै नाही. साधका करता जीवनाला काडी लावली. त्या साधकाच्या डोक्यात परमार्थ उतरत नाही. बरोबर आहे ना? आणि लेकराची तुकड्या करता मौती झाली म्हणजे कसं? विचार करता का तुम्ही कधीतरी? आपण विचार करतो आपल्या महात्म्याचा. कधीतरी विचार करायला पाहिजे. अरे आपल्या करता जर आपल्या सद्गुरूला संसाराला काडी लावली असेल, लेकरा बाळाची तुकड्या करता मौत केली असेल मायबाप, तर त्या सद्गुरूचा आदर आणि कदर करायला शिका. जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांनी लंगोट्या धुतल्या, लंगोट्या 12 वर्ष देवगिरी पर्वतावर या आमच्या जवळ सांगत होतो ना. 12 वर्ष गुरुच्या लंगोट्या धुतल्या तेव्हा बोधपुत्र निर्माण झाला. आम्हाला आयता भेटत आहे तरी आम्हाला त्या गोष्टीची किंमत नाही. सखया कृपे संतीमध्ये हो विसरले का? सद्गुरूला विसरले? इकडे एका जनार्दनी विसरले गुरुला. आमचं काय चाललंय? आमचं काय चाललंय? त्याईना त्याच्या गुरुचे नाव पुढे लावले आणि आम्ही मागे लावून राहिलो. तुम्हाला रोग काय येतो? याचा फोटो काढून टाकला, त्याचा काढून टाकला, तो आमचा प्रश्न आहे. आम्हाला कोणाचा टाकायचा तो आमचा प्रश्न आहे.
जे माझ्यापर्यंत आले याच्या डोक्यात कोण पोट सोडून राहिलं याच्याहून परमार्थ लयाला चालला आमचा लाख सोन्यासारखा परमार्थ असताना सुद्धा लयाला का चालला जगात नाही असं आमच्याकडं जगात नाही असं आमच्याकडं काय आहे तुमच्याकडं किडे पाळायचं बाबाच्या काळात असं नव्हतं कसं तू होता का तेव्हा? ए, बाबाच्या काळात होता का तू आणि बाबाच्या काळात असं नव्हतं मग कसं होतं बाबाच्या काळात सखया कृपे संती म्हणे अरे विचार करा रे जर सद्गुरूला विनमुख झालो ना तुम्ही काही करा सद्गुरू सोडून जे कृत्या करशे माझी ताई आहे लग्न झालं ती म्हणली ती नवऱ्याचं स्टेटस ठेवते आया हो ती नवऱ्याचा सेल्फी काढून स्टेटस ठेवते नवऱ्याबद्दल कविता करते बरोबर बरोबर आहे ना मग ती म्हणते मला नांदायचं नाही तुमच्या सांगा तिच्या बापानं संसार ठेवला का जर तिला तिच्या सैड्या मड्याची इतका अभिमान आहे तिला मग आमच्या सद्गुरूचा आम्हाला अभिमान असावा का नसावा किती जरी दुनियामध्ये झाली तुझी वाह शेवटाला करावा लागतो गुरुचा धावा शेवटाला करावा लागतो गुरुचा धावा कणकणी गुरु सेवेत कणकणी गुरु सेवेत देह मोठला तुझ्या थाटा माताला तुझ्या थाटा माताला थाटा माताला आमच्या एका ताईनं हे गीत ऐकलंय आपलं हे प्रवचनामध्ये ती सांगितले मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या आहे आता नाही धडाचं समजून घ्यायचं का मग या हाडामासाच्या पोटी जन्माला येते का तू होय
हाडा माणसाचे काय हाल विचारा ना घरी जाऊन. आई घरी जाऊन विचारा त्याच्या. अरे हाडा माणसांना नका जन्माला येऊ. इथं हाडा माणसानं सांगितलं का? अरे आता मिळालं तर ते समजून घ्या ना. आता जर मिळालेलं कळालं नाही तर पुन्हा काय व्हायचं? अरे पुढे येणारच आहे. जन्मोजन्मी आम्ही संघाचे. आता संघ नाही. नाही 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 नाही, आम्ही आधी म्हणजे देवाच्या बी आधीचे. आपण आता संघ नाही बरं का. बिरणाने याच्या आधी लय चक्र व्हायले तुमच्या आमच्या. आमच्या टकुरात घाण गुंतली त्याला कोण काय करेल. आणि तेवढ्या करता वैष्णव मेळ करायला कधी कार्बन येत आहे माणसाचा. बुद्धीवर मनावर तरंग येत असतात. नको त्याची संगत झाली का कानात पिना टोचल्या रे टोचल्या ते सडेल भेजासारखं करतंय. तेवढ्या करता वैष्णव मेळवे. संताबाई सांगते सखया कृपे संती मने इच्छा पुरविली देवाने. मी जे मागितलं ना वरच्या 3 चरणामध्ये संताबाईनं, माझं मन भगवंताच्या चरणावर लागू, त्याच्याशिवाय दुसरीकडे जाऊ नये, कोणाची आस माझ्या मनामध्ये येऊ नये, भगवंताशिवाय नामाशिवाय सद्गुरूशिवाय माझ्या डोक्यात दुसरा विचार येऊ नये, या सगळ्या मागण्या संताबाई सद्गुरूकडे मागतात. देवाकडे नाही मागित. देवाकडे काही भेटत नाही गाजर तुम्हाला. देव जे देतो ना ते नाशिवंत देतो, तुम्हाला मातीत घालायचं देतो. संत जे देतात ना ते उद्धाराचं देतात. हो, म्हणून निळावराला म्हणावं लागलं तुझं लागी येते. हा म्हणावणे आम्ही न ओळखती देवा, तू कयाचा धावा करीत असे, तू कयाचा धावा करीत असे, तू कयाचा धावा करीत असे. म्हणावणे आम्ही न ओळखती देवा, तू कयाचा धावा करीत असे, तू कयाचा धावा करीत असे, तू कयाचा धावा करीत असे. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सरळ भावार्थ तुमच्या पुढे ठेवला. मायबाप बारीक विचार करा. आपण राजहंसाचे पुत्र आहोत. राजाची पोरगी, चंभाराची पोरगी राजाला पसंत झाली माहिती ना दृष्टांत. तिच्या झिट्या लोंबत होत्या माहिती ना. मग इथं आता झिट्याच लोंबायच्या का? राजा याची कांता काय भीक मागे. अरे एवढे मोठे सद्गुरु जीवनामध्ये आले, मूर्ती मंत तुला हळूहळू हळूहळू तुझ्या स्वरूपापर्यंत घेऊन चालले. मग त्याची आदर आणि कदर जीवाना व्हायला पाहिजे. जर गुरुला सोडून तुम्ही काही धंदे कराल, गुरुला सोडून जर तुम्ही जे जे काही धंदे करशाल, मायबाप नरकाचे धनी होशाल. नरकाचे धनी होशाल. बाप रखमा देवीवरून म्हणतात ते. अरे सद्गुरूचं तोंड भरून वर्णन करणारे संत महात्मे आमचं काय चाललंय. जर जीवनामध्ये बोध मिळाला, चला पुढे सांगतोय तुम्हाला, बोध मिळाला, बोधाचा अनुभव आला, येतो शब्द मुखी नाम हाती मोक्ष ताबडतोब येतो. कृपा दृष्टी झाली सद्गुरुनाथांची, 100% अनुभव येतो का नाही येतो. मग तो खरा आहे का खोटा आहे. खरा आहे तर का टकुऱ्यात उतरत नाही. बोध जरी मिळाला जीवाला तरी पण तो पचण्याकरता तुमच्याकडे लोणचे खाऊ आचार 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 म्हणते तुमच्याकडे आचार. हा ते आम्हाला नाही यश नाही इकडलं काही काही. हा मग ते बोलावं लागते. तसं आचार करता का नाही तुम्ही. आचार केल्यानंतर त्या कैऱ्या फोडतात. फोडल्यानंतर त्याला ज्या माठामध्ये त्या काय म्हणतात त्याला खारा त्याच्यात टाकतात. हळावं लागत का नाही त्याला. काहून हाला लागत त्याला. खराब होण्याची शक्यता आहे म्हणून त्याला फडकं बांधावं लागतं. वरून लिंबाचा डगळा ठेवावा लागतो का ते खराब होऊ नये म्हणून. जर हलवलं नाही तर त्याच्यावर बुरशी येते. येते का नाही. तशी आमच्यावर बुरशी येते. नामस्मरण करत नाही, नको त्याच्या संतीला लागतंय. नामधारकाला सुद्धा बिगर नामधारक लोकांचे चांगलं आहे अवधूर आहे भाऊ. नामधारकाचा त्याच्यावर विश्वास नाही, पण बिगर नामधारकाचा त्याला इतका विश्वास वाटतो. काय म्हणायला पाहिजे तुम्हाला. संगत कोणाची करावा. नामधारकानं नामधारकाची करावा ना. आमचं तर असं आहे मारक्या बाईला सारखं एक जर नामधारक एकूण चालला तर दुसऱ्या गल्लीनं पळत. हा नावाचा परिणाम आहे का. काय सांगताय संतामाई मागतात बघा आजच्या भंगामध्ये.
जर तुम्हाला मन शुद्ध पवित्र आणि निर्मळ करायचं असेल तर त्याला बोध आहे. बरोबर बरोबर बोध आहे. बोध मिळाला. बोध कोणाला आहे? मड्याला. बोध कोणाला आहे? आजी अनुताप घेऊन सावध काही करी बोध करी म्हणा, काही करी बोध करी म्हणा. आजी अनुताप घेऊन सावध काही करी बोध करी म्हणा, काही करी बोध करी म्हणा. मनाला बोध आहे. परिणाम कशावर आहे? मड्यावर. वा, जातीवंत ऐकणारी माणसे. या देहावर परिणाम होतो. बोध मनाला आहे. जसा 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 बोध भिनायला लागला, बोध पुत्र निर्माण झाला. पुढचं काय? म्हातारी मरून गेली तू. गेली का? नाथबाबाची गेली म्हणून म्हणत्या. आमची आजू काही गेली. मला वाटत पंढरपुरामध्ये एखादा आश्रम व्हायला पाहिजे. ममता म्हातारी मरण कधी? अरे मी आणि माझ मी विसरला का? इतकं चिंतन करावं लागत आहे. मी नावाचा लय व्हावा लागतो. आणि मी नावाचा लय इतकं बेकार आहे. शेवाळ माहिती तुम्हाला? शेवाळ, शेवाळावर पाय ठेवल्यावर माणूस अगदी नाचतो, उलथून पडतो, कंबड मोडत का नाही? तसं मन आहे. मन अशी गोष्ट आहे. मन ओढाय ओढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला पिरी येतं पिकावर. त्या मनावर इतकं आवरण येतं, त्या मनावर इतकी घाण साचते. म्हणून आमच्याकडं शेण महाराज आता आपल्याकडे आहे नाही. पूर्वीच्या काळामध्ये ते असे करीत होते. त्या वस्त्याला असं करावं लागायचं. राहून राहून इकडून मारलं का असं करायचं, तिकडून मारलं का असं करायचं. काऊन? त्याची धार याची धार का व्हावी? याची धार तर सदा खंडू राहिली. त्याच्या करताची रीत सद्गुरू देतात. जोपर्यंत रीतीनं करणार नाही ना तोपर्यंत तुला परिणाम येऊ शकत नाही. आमच्या धनाच्या बाबा सांगत राहते, जेव्हा बसला पत्तरवळी मागे घेतो का सडेल त्याच्या इड कसं टकुर ध्यानावर तो वाला. नाम धारक आहे ना आम्ही. नाम मिळालं का नाही आम्हाला? मग नाम जर आम्हाला मिळालं असेल तर त्या नामाचा रीतीनं केल्याशिवाय तुम्हाला मला का परिणाम येत नाही? तुम्ही आम्ही चुकीच्या पद्धतीनं करतो. चुकीच्या पद्धतीनं केल्यामुळं आपल्यावर परिणाम येऊ नाही राहिला. अरे लाख मोलाचे माणसं आहे आमचे श्रीपाद बाबा रामदास बाबांनी हाडाची काढ केली हो. आम्ही या महात्म्याच्या मुखातून ऐकतोय. आपण बघितलेले नाही पण यांच्या मुखातून ऐकतोय. बैलगाडीमध्ये ज्यावेळेस ते प्रवास करत होते नाही, आम्हाला सगळं रेलचेल आहे, खायची बी सोय. आमच्या ताई सांगत राहिल्या कीर्तनातून, खायची सोय आहे, राहायची सोय आहे, सारी सोय. करायचं काय? खायचं निघून जायचं. विचार करा. बोध इतका रुचला पाहिजे, बोध इतका रुचला पाहिजे या देहामध्ये. ते मन सुद्धा मन पण गेलं पाहिजे. जेथ मनाचे मनपण, जेथ प्रवृत्ती पांगुळ झाली, तर्काची दिठी गेली. किती करायचं? अजून आम्ही देहावर आहोत. देहाचा परिपूर्ण विसर पडायला पाहिजे. आणि देहाचा विसर पडत नाही. जोवरी नाही निरसला देह तोवरी अवघे. हे मन तुमचं आमचं बोधानं सुद्धा मिळून सुद्धा ते एकाग्र होत नाही. म्हणून संतमय अभंगाच्या पहिल्या चरणात भगवंताकडे मागणी करतात सद्गुरू रायाकडे. मनाला गो प्रेमचंद, 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 मनाला गो प्रेमचंद.
मनाला छंद लागला पाहिजे प्रेम. माझ्या मनाला गोचंद माझ्या मनाला गोचंद माझ्या मनाला गोचंद माझ्या मनाला गोचंद गोविंद 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 माझ्या मनाला गोचंद माझ्या मनाला गोचंद साधकाच्या डोक्यामध्ये दोनच विषय असावा, एक नाम आणि दुसरा आपण जो कर्मयोग करतो आहोत तो. याच्यात तिसरं चॅनल जर हुकलं घुसलं मध्ये, समजून घ्या आर्ट धनकाला वेळ लागत नाही. नामधारकाची नामाची जी धारा आहे ना ती सतत चालू पाहिजे. जर सतत नसेल ती तो कुठं खंडत असेल तर तो विन्मुख होतो, त्याच्या डोक्यामध्ये घाण गुतायला वेळ लागत नाही. जे आपण चिंतन करतो आहोत मायबाप त्याचा रिझल्ट आपल्यालाच कळायला पाहिजे. लोक म्हणजे आमचं चिंतन कसं काय, आता दुसऱ्याला कळत का? आपलं चिंतन ज्याचं त्यालाच कळत नाही आणि ज्याला कळत त्याला विचारित नाही. आपल्या सद्गुरुनाथाला आपलं कळतं न सांगता तुम्हा कळू येते, त्यांना सांगायची गरज नसते. तू काय वाघ मारू नाही त्याला काय सांगायची गरज आहे का? नसते. संताबाई सांगतात, अरे हा जो बोध आहे ना मनाला, ते मनानं चांगल्या चांगल्याला जमून नाही दिलं बरं का. हा मना एवं मनुष्याना कारण बंध मोक्ष योग, बंधाला आणि मोक्षाला कारणीभूत ते आहे. त्याला याच्याही पलीकडे जायचं. मायबाप तुम्ही आम्ही एवढे भाग्याचे तुम्हाला आम्हाला नको ते धंदे आपल्या सद्गुरूंना शिकवले नाही. शिकवले काय सांगा मला? आपल्या जे महात्म्य आहेत त्यांना काही सांगितलं का? माया सांग इकडे चाल, माया सांग तिकडं चाल, तू हे कर तू ते कर. त्यांना काय सांगितलं? जे सांगितलं ते धडाचं करायचं नाही आणि नको ते. त्या मनाला जर तुम्हाला कंट्रोल करायचा असेल तर सद्गुरू शिवाय मार्ग मिळू नाही शकत. बरं जरी बोध झाला, जरी प्रबोध झाला ना, लई वाद मारू नका तुम्ही. आम्ही नाही 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 आपलं तर आता असं आहे, प्रबोध झाला का विषयच संपला त्याचा. तेव्हा ते पुढे काही करायचंच राहत नाही, त्याला काही नाही राहत करायचं. प्रबोधाच्या पुढे तर खरी भक्तीला सुरुवात होते. प्रबोध वतन म्हणजे तुटणं वतन नाही, परेच्या पलीकडचा बोध असतो तो. बर का? मल विक्षेप आवरण काशया दोष. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? पंचीकरण चाला, विचार सागर चाला, काय डोंबलो वाचितो का त्याच्यात? त्याला रीतच नाही. ते माईला साफ करायला रीत आहे का काही? आता इथं जर लाईन गेली ना, अंधार झाला तर किती जेसीबी लावा लागतील काढायला? नाही ना? अरे साधी गोष्ट आहे, गाडी ओढली अंधार बाजूला जातो रे. इतकं सोपं आहे ना ते. इतकं सोपं असताना सुद्धा अवघड. जर ताक पिऊन रोग जात असेल तर कडुलिंब प्यायची काही गरज आहे का? ताक पिऊन तो रोग जातो का नाही? अरे इतकं सोपं आहे हे. चांगल्या चांगल्याचा रोग गेला नाही बर का? अरे हिमालयात काठीला पोट लागली त्यांची. अरे काही काठ्यावर झोपलेले आहे, काही जटातून जाळ काढून राहिले पण तरी बी नाही. योगी यांच्या ध्यानी ध्याताना तुडसी तो तू आम्हापासी. अरे किती वाटा मोडून काढे आमच्या साधू संतांना, आणि एवढा सोपा मार्ग आमच्या करता दिलेला असताना सुद्धा आम्हाला आडरानाने धाकायची मरायची सवय लागली का? आडरानाने धावावे. जसं जरा बारीक विचार करा, दृष्टांत सांगतो. जसं एखाद्या ताईला 10-15 वर्षानंतर लेकरू झालं, लेकरू, तिला किती आनंद होतो. काय करू नाही, काय करू काय नाही करू, किती कपडे बदलू, किती दागिने होतं का नाही तिला? पण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्या लेकराला सर्दी होते. सर्दी, ते सर्दीला सगळ्या नागपुड्या जाम होत राहतात. त्याचं अंग भरून आलेलं असतं. ते किरकिर किरकिर करत असतं. ते झोपत नाही, आईलाही झोपू येत नाही. देतं का? नाही ना? ती आई रात्रभर त्याच्याकरता जागते का नाही? मग ती काय म्हणते, मेला कट्ट कशाला मराला जन्माला असं म्हणते.
ती चुलती म्हणत असेल, ती मावशी म्हणत असेल, किंवा जिला लई होईल बुचू बुचू ती म्हणत असेल. पण जिला झालं ती काय सांगते, मेली सर्दी कुठून आली असं नाही लेकराला. ती दोष कोणाचा करते, द्वेष कोणाचा करते, ती सर्दीचा करते का लेकराचा करते. आम्ही काय करू राहिलो, आम्ही नको त्याचे दोष करून काय झालंय, दुसऱ्याचे आमच्या अंगावर घ्यायचा प्रयत्न चालला आमचा. त्याच्यामुळे अवस्था होत नाही, त्याच्यामुळे भाव टिकत नाही. का टिकत नाही साधकाचे भाव? कानाला कान लावूच नका, कानाला कान लावशाल ना हो चुकलियावर मग फेरा पडे. प्रबोधाच्या पुढे फार मोठ्या क्रिया आहे, तिथं सद्गुरुनाथ लागतात लागतात लागतातच. बहु दुष्कर आहे ते मार्ग. नाही नाही नाही, अरे इतकं सोपं केलं म्हणून तुम्हाला मला त्याची किंमत नाही. बापाला कोटीनं कमवून ठेवलं ना, हरामाचं काय त्याला स्वस्त माग काय. त्या किती त्रासातून त्यांनी राजमार्ग तयार केला, हे आपल्याला किंमत नाही त्या गोष्टीची. खायला मिळालं नाही, दिवसभर चहावारी महात्मे हिंडत होते त्या काळामध्ये. मग आमच्यासाठी जर एवढा राजमार्ग करून ठेवला असेल तर आम्ही त्या मार्गाने चालायला पाहिजे का नाही? त्या मार्गाने चला मायबाप. म्हणून संतामाई सांगतात, या मनामध्ये कधीही विक्षेप येऊ शकतो, या मनामध्ये कधी घाण घुसू शकते. बरं का, देवाचा राजा इंद्र होता, देवाचा राजा इंद्र, तरी त्याला चुकलं नाही बरं का. नारदासारखा भक्तिवान कोणी नाही बरं का. अखंड नामस्मरण करणारा पण नारद चुकला चाळा. हो इंद्र पडली भले, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा. कशामुळं कशामुळं? गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खरा देवा, गेले विसरून खरा देवा, गेले विसरून खरा देवा. हे कैसे आंधळे जन, तुका म्हणे कैसे आंधळे जन, गेले विसरून खरा देवा. मनाला गो प्रेम चंदू, प्रेमानं त्याचा छंद लागला पाहिजे. नामस्मरण प्रेमानं करा, आवडीनं करा, आवडीने भावे, आवडीनं करा, प्रेमानं करा, विश्वास ठेवून करा, श्रद्धा ठेवून करा. जिथं अडचण आली ना त्या काळात, ज्ञानोबा तुकोबाच्या काळात सुद्धा आमच्या सारखे मेंटल खोपडीचे होते, किड्या पाडणारे त्या काळात पण होते. ती अवलाद अजून काही कमी झाली? त्यांनी लिहून ठेवलंय शास्त्र, त्यांनी शास्त्र लिहून ठेवलं. आमच्यात काही ताकद नाही एक शब्द लिहायची. आहे का ताकद? मी लई करतो, मी लई करतो. काय गाजर करतो तू? 10 मिनिटं नागपुडे वळतो म्हणजे काम होतं काय तू? 10 मिनिटं नागपुडे वळले म्हणजे तो नाही 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 10 मिनिटं नाही वाढा लागत त्याला. हो बुद्धीचाच निश्चय नाही. म्हणून शास्त्र सुद्धा आपल्या डोक्यात उतरू शकत नाही. शास्त्र सुद्धा गज उलटे ज्ञानेश्वर पाटे लोकांच्या. का कळत नाही? का कळत नाही मायबाप? गुरुविना ज्ञान कळे ना, नाही कळत, नाही कळू शकत. तुला जर पूर्ण ध्यासेनी मला तो पूर्णत्व पावला, जसा मृग ध्यासेनी मला तो, मग पूर्ण ध्यासेनी मला तो काय होईल? तो पूर्णत्वाला जाईल. पण याच्यातलं वायर काढून टाकलं, मी भुकुरलो जमन का? सद्गुरु सोडून दिले, सद्गुरु सोडून दिले आणि माझं नामस्मरण चाललं. मी इतकं चिंतन करतो, मी दासबोध वाचितो, मी ज्ञानेश्वरी वाचितो, जमन का ते? नाही 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 नाही. सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक. तेरी संग आना कोणी, असे तेरी संग आना कोणी. चित्रचंद्र देवा ब्रह्मादि करोनी, चित्रचंद्र देवा ब्रह्मादि करोनी.
वाचून नाही सापडू शकत मायबाप, नाही सापडू शकत. तुम्ही चिंतन करा. जो चिंतन करतो त्याला प्रश्न निर्माण होतात. जो चिंतन करतो त्याला सद्गुरूचं ध्यान येतं. काही काही असे ना बोध घेतला, गुरु आहे का गेला, काही गेलं नाही त्याला. कसं फळाला येईल मायबाप, मला सांगा ना तुम्ही, कसं फळाला येऊ शकतं? वडिलांना गण 5 लाख हुंडा दिला, नोकरीवाला पाहून दिला, ती म्हणते पप्पा मला तिकडे नाही राहायचं, घरी राहायचं, होईल का संसार? नाही होऊ शकत. सगळे संत सद्गुरूच्या घराला गेले, जाते गुरुच्या घराला. मग ते सद्गुरूच्या तिथे जाऊन काय सांगितलं असेल त्यांनी? या गोष्टीचं ज्ञान घेतलं. त्या काळात लोकांना नाही समजून घेतलं, म्हणून ग्रंथ रूपानं माझ्या साधू संतांनी लिहून ठेवलं. ते ग्रंथ तुमच्या आमच्या करता आता गरजेचे बरं का. अरे नाव श्रीपाद बाबाच्या रेंजच्या लोकांनाच हे कळत आहे, नाही तर नाही. पै व्याकरणी चोखणा तर की अति गाडा नाही 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 जन्मला तांदळ आहे ते. फक्त वाचून केले पाठांतर, पाठ करून 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 जीवन सपाट करून टाकलं त्यानं आणि स्वतःच्या जीवनाचा सत्यानाश करून टाकला. संताला सरंजा, संताच्या संगती मनोमार्ग गती, संताच्या संगती मनोमार्ग गती. आकडावा श्रीपती येण्याची पंथे. या मार्गाने जर जाऊ तर आम्हाला अजून स्वरूप काही काहीला माहित नाही. मला सागर मध्ये बाबा हे तुम्ही कसं काय सांगते, तुमच्याकडे काही अभ्यास आहे का? अरे राजा, ज्ञानेश्वरी मध्ये पै गगन जेवढे जायचे वो बी आहे का नाही? आहे ना. हे आमच्या आपलं आहे. मी हे श्रीपाद बाबांनी सांगितलं नाही घेता. तू गैरहजर होता, त्याला श्रीपाद बाबा काय करी? स्वरूप कुठं आलं पण म्हणजे कुठून आलं का? तुला कळत कसं नाही रे राजा? पै गगन जेवढे जैसे सांगितलं का नाही? जाऊ द्या, श्रीपाद बाबा सांगायचे का नाही? तुझ्या नाकातला आकाश प्रकाश ऐकते का नाही? ऐकून ऐकून पिटले कान तरी न झाले ब्रह्मज्ञान. मग हे जे स्वरूपापर्यंत काय झालं? आता मागच्या 15 आमच्या एका साधकाला शेतामध्ये काम करता करता शॉर्ट लागला. म्हणजे पुतण्यात पाणी भरत होता. हे तिथं त्यांना बाजूला काम करायचं होतं, पण ते तिथं गेल्यावर काय झालं? त्या पुतण्याला पाण्यामध्ये असताना गहूचं पाणी भरत असताना त्याचा वायरावर हात पडला, तो चिटकला तिथं. त्याचे डोळे पांढरे झालेले याला पाहिले नामधारकांवर. तो नामधारक नाही. हा नाम मी काय साठी सांगू राहिलो जरा बारीक ऐका जर सर. त्याचे डोळे पांढरे झालेले याला पाहिले. याला वाटलं आता आपण वायर तोडावा. आता काही जवळ तर काही नव्हतं ते फ्यूज काढायला. शेतामध्ये कुठं राहतं लांबलचक वायर असतं. याला ते वायर तोडण्याचा प्रयत्न केला. एक वायर तुटलं, पण दुसऱ्याला याचा हात लागला. याला डोळे पांढरे केले. जरा बारीक ऐका. आता याला डोळे पांढरे केले म्हणून झालं काय? याच्या डोक्यात श्रीपाद बाबा घुसले. याच्या डोळ्यापुढे डायरेक्ट श्रीपाद बाबा शब्द निघाला. 2 मिनिटात लाईट गेली. 2 सेकंदात, मिनिटात नाही, 2 सेकंदात लाईट गेली. याचे डोळे पांढरे झालेले होते. जे पाण्यात पडेल होते ते उठून आलं. ते म्हणतात काका तुम्हाला काय झालं? याचे डोळे पांढरे व्हायचे होते. मग आता सांगितलं हातापायात चांगल्याचा गुरु होता का? आता श्रीपाद बाबा वरून टपकले होते काय करता. माता पिता बंधू पाहिजे सद्गुरू होते का? ते कोणी सोडविना. तुम्ही आम्ही आपले गुरु पेनापूर्ती केली, खिशाला टाकून घेतले मोकळे झाले.
तुम्ही आम्ही आमचे गुरु फोटो पुरते मर्यादित केले. तुम्ही आपले सद्गुरु 4 भिताडापुरते मर्यादित केले. तुम्ही आपले सद्गुरु राष्ट्रापुरता मर्यादित केले. येऊ द्या तुम्हाला राग, काही गरज नाही. जर विश्वाचं तत्वज्ञान ज्या महात्म्याला तुझ्या अंतःकरणात पेरला असेल तर तुम्ही राष्ट्रापुरते असतील का? तुझी बुद्धी संकुचित झाली. विश्वाचं ज्ञान जर तुझ्यामध्ये भरलं असेल तर सद्गुरु मर्यादित नसतात. पाहता पाहता त्रैलोकी, माझ्या ज्ञानोबाचे सद्गुरु त्रैलोक्यात महिना आमचे जाऊन 4 भिताडात गुंतले. त्या भिताडावून भांडणं चालली. अरे होते तेव्हा समजून नाही घ्यायचं आणि मेल्यानंतर भिताडा बांधायचा. कोणत्या शिकवलंय, कोणा शिकवलंय हा धंदा? होतेचे नव्हते जितेचे पित्र. म्हणून समजून घ्या मायबाप, तुम्ही आम्ही चांगल्या महात्म्यांच्या पोटी जन्माला आलो, चांगल्या परंपरेमध्ये जन्माला आलो. त्याची आदर आणि कदर करायची शिकवा. तुम्हाला आम्हाला ज्या भावावस्था प्रकट होत्यात ना, या माझ्या सद्गुरूचा तप आहे. काय करावं लागत ते म्हणतात. तुम्हाला इथं बुद्ध्याचे शब्द सांगूच मी, तुम्ही ऐकत द्या. जिला काटते झालेले किती माहिती, धाडाचे निरात काटते. तू जणून पाय, तुला कळन. तो हातपाय खोडे तर तुला काय कळणार आहे त्याची किंमत? अरे इतकं तळतळून परमार्थ सांगणारा महात्मा विश्वात जर तुम्हाला भेटला असेल तर मी माझी नोकरी सोडून देतो, तुमच्या घरी कच्च्या गाड्यानं पाणी भरतो. कधी कळायची आम्हाला किंमत? मी त्या इथं तुंतुन वाजायला नाही आलो, पण विचार करा. आतापर्यंत श्रीपाद बाबाचं हेच झालंय, रामदास बाबाचं हेच झालंय. श्रीपाद बाबा रामदास बाबा कशाला लागत आहे? आम्हाला बी बायका पोरं बसायलाच लागत आहे. आमचा नाही करायला लागत आहे लोकांना, आपल्याच लोकांना नाही करायला लागत आहे. का बरं लागतं एवढं? आणि आम्ही सांगतो. मी एका महात्म्याच्या श्रीपाद वाणीवर प्रवचन ऐकलं होतं. तो महात्मा साक्षीला येईल, तुम्ही नंतर भेटा मला, मी दाखवून देईन तुम्हाला. ती एकट्याच्या गावात नामदार आहे. हे आजची गोष्ट नाही, ही आजची गोष्ट नाही. हिला 20 वर्ष झाली या गोष्टीला. तो महात्मा एकटाच्या गावात नामदार गोटीला जाऊन नाम घेऊन येलो होता. त्याला वाटलं बा आपल्या गावात कुठेतरी परमार्थाचं बीर रुजावा, म्हणून त्यानं एका चांगल्या अधिकाराचा कार्यक्रम ठेवला आणि बोलून चालून ठेवला. एक तर पहिलेच लोक आपल्याला नाव ठेवतात, बाबा माझ्या गावात कुठेतरी परमार्थ बाबांचा रुजला पाहिजे, मला कोणीतरी जोडीदार तयार झाला पाहिजे, म्हणून मला तुमचं कीर्तन घ्यायचंय. आमच्या गावातल्या सप्ताह कमिटीनं ठरवलेले आम्ही एवढेच देणारे, एवढ्या येतात येणारे माणसं लागत, आम्हाला याच्यावर चालत नाही. सांगितलं का नाही? सांगितलं का नाही? सांगून बी किती वाजेला यावं त्या महात्म्यानं? गावात 9 ते 11 कीर्तन होतं. 11:45 महात्मा धडकलाय गावात. काय गाजर सांगतो लोकांना? 11:45 आले तर आले, 11:30 लोक कीर्तन झालंय. 11:30 लोक कीर्तन झाल्यानंतर कमिटीनं द्यायचा प्रसाद तयार केला, देऊन टाकला. त्यांनी सांगितलं भाऊ हे तुला शोभत नाही. मग त्या भाऊच्या मुखातून शब्द निघाले होते, बाबा आम्ही असं ऐकलं होतं, आम्ही कुठंतरी आळंदीला गेलो का आनंद आश्रमामध्ये, तिथं महात्म्याच्या मुखातून ऐकलं होतं श्रीपाद बाबांनी भांडे विकून परमार्थ केला. आता पुढचं ऐका. आता तुम्ही टाळ्या वाजल्या ना, आता पुढचं तुम्हाला लगेच नाकात झोमर. तो महात्मा काय म्हणतो, श्रीपाद बाबांना भांडी ऐकले, मग तुम्ही आम्हाला भांडी ऐकायला लावी द्या का? तुला रोजन लावला का? हे धंदेकार आता मी इतक्या लांब धडकलो, ये ना मला काय रोजन लावलं का? परमार्थ तुला कळाला का नाही? जे जे आपण अशी ठावे ते मग जर तुला इतक्या तुझ्या सद्गुरूंना जर इतकं होतलं, मी याच्यातला माणूसच नाही माय बाप, मी या रेंजचा माणूस नाही. मला ट म्हणता फयत नाही, काळी तर कळत नाही, ढवळी तर कळत नाही मला. गोपाळ महाराज हे लोक म्हणते तुम्हाला काय हात लावायचं, म्हणलं तुम्हाला ज्याच्यात लावायचं त्याच्यात लावा, मला काळी कळत नाही, ढवळी कळत. दिवसभर ड्युटी करणारा माणूस संध्याकाळी सद्गुरूंना सांगितलंय भाऊ धर्म करता पटका बाट होईल, मला तुमच्यासारखेच आमची गंमत होईल.
हे काय आपला खानदेनी धंदा नाही, आपण काय खानदेनी कीर्तन कार्य नाही नाही नाही. पण जे तत्व आपल्या अंगामध्ये रुजलं ना मायबाप, त्याचा परिणाम या करता संतामाई सांगतात. मना लागो प्रेम चंदू, हा त्याचा प्रेमानं करा आणि छंद लावून घ्या. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. पुढं नावडे बोटवर करा बरं एखाद्यानं, नावडे जनधन. आहे का हा परिणाम आहे पुढचा? भक्त आयशे जाना जे देई, याच्या चेहऱ्यावर उदासीनता आहे, जशी गौरी मारली याच्यावर. हे मौतीला आलं काय कोणाचं असं वाटत त्याचा चेहरा, नामधारका चेहरा असा राहावा. अरे टमाट्यासारखा राहावा. नामाचा परिणाम काय? चेहरा प्रसन्न असावा, पाहिल्याबरोबर दुसऱ्याचा शीन निघून जावा, दुसऱ्याचा शीन याच्या बोकंडी येऊन आला. हा नामाचा परिणाम आहे का? नाही मायबा. ज्यांच्या नामाने बोलतो माझा मुखडा हो, ज्यांच्या नामाने बोलतो माझा मुखडा. श्री परमात्मा माझ्या काळजाचा तुकडा, रामनाम माझ्या काळजाचा तुकडा, रामनाम माझ्या काळजाचा तुकडा. नामाने बोलतो माझा मुखडा, ज्यांच्या नामाने बोलतो माझा मुखडा. श्री परमात्मा माझ्या काळजाचा तुकडा, रामदास बाबा माझ्या काळजाचा तुकडा, धनराज बाबा माझ्या काळजाचा तुकडा. ज्यांच्या नामाची कीर्ती आहे थोर, नाम घेऊन झालो विभोर. नामाची कीर्ती आहे थोर, नाम घेऊन झालो विभोर. ज्यांच्या नामाचा, त्यांच्या नामाचा अनुभव रोकडा. श्री परमात्मा माझ्या काळजाचा तुकडा, बाबा माझ्या काळजाचा तुकडा, बाबा माझ्या काळजाचा तुकडा. त्याच्या नामाने बोलतो माझा मुखडा, नामाने बोलतो माझा मुखडा. बाबा माझ्या काळजाचा तुकडा, बाबा माझ्या काळजाचा तुकडा, बाबा माझ्या काळजाचा तुकडा. आम्हा संतामाई काय सांगतात? मना लागो प्रेम चंदू गोविंदू, आम्हा भेटावा गोविंदू. आता गोविंदू भेटावा याचा अर्थ काय? याचा अर्थ बोध झाला, प्रबोध झाला, बरोबर बरोबर. तो त्याच्या स्वरूपाला गेला का? तुम्हाला तसं जड चाललं का? नाही ना. खरं असंच राहत, नाक दाबून ढोसावं लागत आहे. समजा एखादा साधक आहे, पट्टीचा साधक माहिती तुम्हाला, 3-3 घंटे डोळे लावून बसणार आहे. इतकं चिंतन आहे त्याचं पॉवरफुल. आपण म्हणतो त्याच्यासारखा साधकच नाही. पण आता आमच्या विठ्ठल बोल काहीतरी कमी पडलं, त्यांनी सांगितलं बाजूला जा आणि ह्या वस्तू घेऊन. त्यानं गाडीला किक मारली बरं का विठ्ठल बोल, गाडीवर बसलंय, लय पट्टीचा आहे बरं का. जबरदस्त चिंतन आहे त्याचं, 3-3, 4-4 घंटे बसत आहे डोळे लावून. त्याच्यासारखा साधक नाही आपल्या धुळे जिल्ह्यात. पण रस्त्याला जाता जाता टांगा पलटीन घोडे फरार झाले. कळत तुम्हाला? तो कोणत्या गतीला गेला? कोणत्या गतीला गेला असेल तो पट्टीचा आहे ना, तो कोणत्या गतीला गेला असेल? तुम्हाला कडी जादा झाली का? तुम्ही गच काऊन आहे अशी? म्हणजे मी बोललेलं तुम्हाला समजून राहिलं का? पण का घेऊ आवरून? समजा तो गेला, त्याची सद्गती झाली, मग तो कोणत्या गतीला गेला? कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी, राम
याच्यानंतर तो स्वरूपाला गेला. त्याच्या डोक्यात जर पत्तरवाळा असेल तर तो पुन्हा भिरडाण्यात जन्माला येईल. तुमच्याकडे येते का पोर? म्हातारा यस, म्हातारी यस येते का? नाही. कशाला मारायला येईन ते? इकडे ते तुकड्या करता मेले ते कशाला येईन तुमच्याकडे? आता ते तिकडे 84 लाख येऊन धडकले ते एका एका योनी कुटी कुटी फेरा तिकडे करता करता त्याची वारी इकडे लागली तर लागली. शक्य नाही इतक्या लवकर त्याला. आता अरे तुमचं आमचं भाग्य चांगलं आहे. श्रीपाद बाबा रामदास बाबाच्या रेंज मध्ये आलो. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ कधी मधी हरिपाठ नेमा मग मग मागील या जन्मात रोज जर चिंतन केलं त्याचा विसर पडेपर्यंत चिंतन जर केलं तर एका एका जन्माला वाटी लावा लागतं. आणि एक एक जन्म वाटी लागला रे लागला त्याला कशाचीच आस राहत नाही. अभंगाचं दुसरं अनिकाची नाही आस, 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 आदिकाचे नाही आस, आदिकाचे नाही आस, आदिकाचे नाही आस. देवा धरिले तुझे कास, देवा धरिले तुझे कास, आदिकाचे नाही आस, आदिकाचे आणि त्याला शरण जाऊन चालत बघा मावल्या हो. 1 वर्षापासून महादेवाला लय डिमांड येईल. 1च वर्ष झालं बरोबर आहे ना? किती नामधारक नसेल गेले महादेवाच्या देवळात? गेले की नाही? पुढे सांगू का तुम्ही? आपण त्या देवाची टिंगल चालली की तुम्ही महादेवाच्या देवळात जात्या, पाणी घेऊन जात्या का नाही जात्या? त्याच्यावर पितळाचं तांब्याचं काहीतरी करून ठेवले ते चटूक पिटूक वर राहत का नाही? राहत का नाही? डोळ्यावर राहत ना ते पितळाचं राहत का नाही? ही तिच्या बोखंडी तर ती तिच्या बोखंडी बरोबर आहे ना? आता समजा जरा बारीक लक्ष द्या. आता समजा त्याच्यावर ओरिजिनल येऊन बसेल एकीची ताकद आहे का मध्ये जायची? काऊन कसं येड लागलं जगाला रे देव म्हणती भाषा ऐकू ऐकू एकटीतून जाईल बरोबर आहे का नाही? मग ओरिजिनल आहे मध्ये धकना काऊन धकाना? जिते बाप को रोटी न देवे मरे बात पचताये, मुठ भर चावल छत पर फेंके फिर कौवा बाप बनाए, पत्थर का एक नाग बनाया उसकी पूजा करियो. अनाडी दुनिया. आता आम्ही अनाडी राहिलो का? अरे आमच्या सद्गुरूंना आम्हाला स्वीकारलं बरं का. एक गोष्ट ध्यानात ठेवा, आणखी पुढे सांगून जातो तुम्हाला. एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्या दिवशी सद्गुरूंना बोध केला, कृपादृष्टी केली ना, ज्या दिवशी केली ना त्या दिवशी तुमच्या अनंत जन्माचा पाप कर्म आणि वासना पदरात घेतलेली आहे. अशी आपली आई नाही बाप नाही. तुम्हाला ज्या अवस्था होतात ना या ज्या दिवशी बोध झाला त्या दिवशी जी अवस्था झाली ना समजून चालायच्या माझ्या सद्गुरूंना माझे आहे का? आपले आई बाप तरी घेतील का? आपलं घेतील? केले उपकार सांगू मी काय बापाला तरी
शकत नाही ना मायबाप, ते सद्गुरू करतात. आई बाप मड्याला जन्माला घालू शकतात, पण या मड्याचं सार्थक सद्गुरू करतात. आणि त्याच्यात मुंडक्यावर पाहिजे. अरे ज्यांनी माझं जन्म मरण चुकवलं, अनंत जन्मीचं पाप वासना कर्म माझं ज्यांनी पदरात घेतलं मायबाप, त्यांना काय त्रास असतो, किती त्रास असतो हे तुम्हाला माहित नाही. कधी त्यांच्या दुखण्याचं तुम्हाला सांगणार नाही, कधीच नाही, कधीच सांगू शकत नाही. आईला माहित राहते माझ्या लेकराचे काय हाल आहे, पण तरी आई कधीच बिमार सांगत नाही का मी बिमार आहे म्हणून. असे सिद्ध महात्मे तुम्हाला आम्हाला मिळतात, त्याचं महत्व तुम्हाला आम्हाला कळत नाही मायबाप. जोपर्यंत तुम्ही अनन्य होत नाही सद्गुरूवर, जोपर्यंत तुम्ही नामावर अनन्य होत नाही मायबाप, तोपर्यंत परमात्मा होत नाही. प्रबोधाचं चिंतन करता 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 अशी अवस्था त्याची होते, परिपूर्ण आठव नाठव गेला भावाभाव, परिपूर्ण त्याचा देहाचा परिपूर्ण विसर पडल्यानंतर तो त्याच्या स्वरूपाकडे चालतो. आणि त्या स्वरूपामध्ये अडचणी येतात. चिंतन ज्यावेळेस आपण करतो, ते चिंतन करत असताना असे काही विक्षेप जीवनामध्ये येतात, ते सद्गुरू शिवाय कोणी बाजूला करू शकत नाही. तुमचे गुरुगीता नावाचा एक ग्रंथ वाचा, 35 रुपयाला येतो, फक्त 35 रुपयाला. भगवान शंकर पार्वतीचा संवाद आहे त्याच्यामध्ये. आणि भगवान शिव आई पार्वतीला सांगतात, पार्वते तू किती जरी परमार्थ केला, आता इथं मी आलो तसं पाहतो ती काही इतकी गोरी पाने सूर्याला झाकावून तिला काढावं, तिच्या अंगावर 2 किलोचा सोनं मडून ठेवेल, तिच्या अंगावर 50,000चा शालू आहे. हो, काय काडी लावायची की त्याला, काही काडी लावायची. तिच्या जर नाकावर म्हशीनं पाय दिला असेल तर काडी लावायची त्या 50,000ला. नाका नाही त्याने वाया गेली, नाका नाही त्याने वाया गेली. ए नागना हे देणे वाया गेले, नाका नाही त्याने वाया गेली. मायबाप आम्ही पहिले काय करत होतो आपल्या सद्गुरूने विचारलं का कधी, तुझ्याजवळ किती बँक बॅलन्स आहे, तू काय खातो, तुझ्या नावावर किती आहे, विचारलं का? अरे आहे तसं जर मला माझ्या सद्गुरूंना स्वीकारलं असेल आणि एवढ्या उच्चतम मार्गावर जर मला अमृतस्य पुत्राच्या मार्गावर मला नेलं असेल, परिपूर्ण स्वरूपापर्यंत जर मला घेऊन गेले असतील मायबाप, गेलो स्वरूपाच्या ठाया, पुढे ब्रह्म मागे माया. स्वरूपाच्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही जाशाल ना मायबाप, त्या ठिकाणी माया आडवी येते. आणि ती माया सद्गुरु ते बघा ना, धड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुडी आले. कोण आहे तिथं मायबाप? तिथं सद्गुरु शिवाय कोणी नसतं. म्हणून जीवनामध्ये सद्गुरूला अनन्य साधारण महत्व आपल्या भारतीय संस्कृतीने दिलेलं आहे. ज्यावेळेस भगवान परमात्मा आषाढ शुद्ध एकादशीला झोपतो ना, त्याच्यानंतर पहिला जर उत्सव कोणता येत असेल तर तो गुरुपौर्णिमा आहे. बरोबर आहे ना? कशासाठी दिला असेल आपल्या संस्कृतीनं? पहिले गुरुपौर्णिमा का दिली असेल? आमच्या पूजा करून घ्यावा, आम्हाला धोत्र दान करावा, भाषा घ्यायच्या त्या धोत्रानं. आणि ज्याच्या डोक्यात धोत्र असेल तर तो गुरु असेल का? आमच्याकडे वासुदेव धोत्र साड्या गोळा करतात, तुमच्याकडे येतात ते वासुदेव. सद्गुरूला याच्याशी काही घेणं नाही राहत. नाही नाही नाही, तुम्ही काय खाऊ घालता याच्याशी काही घेणं नाही राहत. सद्गुरूला आपल्या आंतरिक बदल अपेक्षित आहे. तुम्ही किती चित्तवृत्तीनं प्रभूला सन्मुख होतात हे आपल्या सद्गुरूला लागत असतं, बाकी काही लागत नाही. अनेकांची आज त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या जीवनात सद्गुरू नाही. ज्याच्या जीवनामध्ये फक्त एक आणि एक माझा सद्गुरू आणि माझा भगवंत, माझा श्रीपाद भगवंत, माझा श्रीपाद भगवंत, श्रीपाद भगवंत, अमरी चरणी विनती, अमरी चरणी विनती, श्रीपाद भगवंत, माझा श्रीपाद भगवंत. मना करता नाही, अंतःकरणाचा भाव झाला पाहिजे. म्हणायला तर लय वाटत नाही पंचम मध्ये गोड, अंतःकरणाची वृत्ती व्हायला पाहिजे. तुम्ही आता मालिका पाहतात का? त्या मालिकामध्ये नवनाथ मालिका चालू आहे बघा.
म्हणजे तुम्ही टीव्ही पाहते बा फक्त ऐंशी जण जे टीव्ही पाहते त्याच्यामध्ये एक संवाद आहे. अवधूत दत्तात्रयाचा जन्मदिवस करायचा असतो. तिथं जालिंदरनाथ कानिफनाथ आलेले असतात, रेवणनाथ असतात. मला सद्गुरू सांगणार बरं तुम्हाला कावाचं काय भूक राहिलं तुमच्या टपुऱ्यात येऊ राहिलं का? मला सद्गुरू सोडून दुसरं काहीच सांगायचं नाही. नाही 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 काय सांगायचं तुम्ही? काय सांगता देवदेव करायला? आधी संताशी वाजावे. बघा त्याच्यामध्ये जालिंदरनाथ कानिफनाथ अवधूत दत्तात्रयाकडे जातात आणि दत्तात्रयाला दर्शन करतात आणि सांगतात, प्रभू आपल्या जन्माचा उत्सव आम्हाला करायचा आहे गिरनार पर्वतावर. पण सद्गुरू सांगतात, अरे अजून माझा विठ्ठल आला नाही. खरं आपण वैष्णवेळा करायचंच आहे आपल्याला. नाही असं नाही, पण थोडं थांबा. नियोजन चाललेलं असतं जालंधराचं कानिफनाथाचं. पण अवधूत दत्तात्रय मच्छिंद्रनाथाची वाट बघत असतात. आणि मच्छिंद्र आणि गोरक्ष त्यांना जे काम सोपवलं ना सद्गुरूंना तिकडे गेलेले असतात. सद्गुरू तुम्हाला काही घरचे नांगर हाकाला लावता का? एखाद्या साधकाला हाकाला लावले का एखाद्या महात्म्यानं घरचे काम सांगितले की ना? सद्गुरू तुम्हाला ते सांगत नाही. जे काम सांगितलं ते करावा, नेक करावा, चोख करावा, खरं करावा, अंतःकरणातून करावा. बघा आणि मग मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ त्यांच्या कार्याला ते गेलेले असतात आणि त्यांच्या कानावर वाऱ्याच्या गतीनं निरोप गेलेला असतो का आपल्या सद्गुरूंचा जन्म उत्सव आलेला आहे आणि आपल्याला तो गिरनार पर्वतावर करायचा. मच्छिंद्रनाथाला निरोप गेला. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ आले, जालिंदर हे सगळे तिथं जमा झाले. अवधूत दत्तात्रय सांगतात, माझ्या जन्म उत्सवाला आदिनाथ भगवान येणार आहे आणि ही सगळं आयोजन तुम्हाला करायचंय. हे करत असताना अवधूत दत्तात्रय समोर आहे आणि अवधूत दत्तात्रय जालिंदराला सांगतात, गोरक्षाला सांगतात, गोरक्षा पाद्य पूजेचा मान तुला आहे. मच्छिंद्र फुगायला पाहिजे होती. मी पाहिला आहे गावात कोणीच नव्हतं भिरडाण्यात तो आम्ही किती फुगायला पाहिजे होती. पण नाही माय बाप नाही ना. ज्याला परिपूर्ण तत्व अंगामध्ये भिनलेलं असतं ना, अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. त्याला काही नसतं माय बाप. तो लहान नाही, मोठा नाही. जगानं मोठं म्हणावं अशी त्याला अपेक्षा नसते. नामधारक असा असावा. त्याला जगानं मोठं म्हणलं म्हणजे तो मोठा नसतो आणि जगानं लहान म्हणलं म्हणजे तो लहान नसतो. आपल्या सद्गुरूच्या अंतःकरणात फक्त जागा मिळवा. देवाच्या अंतःकरणात नाही मिळाली तरी चालेल. देवाच्या अंतःकरणात जागा नाही मिळाली तरी चालेल, पण सद्गुरूच्या अंतःकरणात जागा मिळवायची प्रयत्न करा. जोपर्यंत सद्गुरूच्या अंतःकरणामध्ये तुम्हाला जागा मिळणार नाही तोपर्यंत तुम्हाला स्वरूपाचं ज्ञान होऊ शकत नाही. किती वेळ करायचंय विठ्ठल भाऊ? तुमचा पॉम्पलेट प्रमाणे वेळ संपलाय. चालू द्यायचं का आवरून घ्यायचंय? सकाळी पुन्हा काल आहे, बाबांना पुन्हा आवरायचंय. चालू देऊ पण प्रेमपूर्वक भजन करू. विठोबार कुमारी Kumari,
मना लागो प्रेम छंदो आम्हा भेटावा गोविंदो. मना लागो प्रेम छंदो आम्हा भेटावा गोविंदो. अनेकांचे नाही आस देवा तुझी धरणी कास. देवाची कास धरा. नामस्मरणाला विसरू नका माय बाप. कुठल्याही काळी कुठल्याही वेळी ते हातानं करायचं नाही, पायानं करायचं नाही, तोंडानं करायचं नाही, हे आपण रोज ऐकतोय. मग ज्यांना करायचं ते ध्यानावर का राहत नाही आम्ही? अरे लक्ष लक्षणी अंतरी तोच वारकरी पंढरीचा सांगितला आहे. मग अंतकरणामध्ये त्याला काही वेगळं जायची गरज आहे का हो? तुमचं काम बुडत नाही, धंदा बुडत नाही ना. तुम्हाला रिकामा वेळ इतका आहे, एकदा जर व्हॉट्सअपला तुम्ही जर नेट चालू केलं तर 500 मेसेज येतात. तो पाहायला तुम्हाला वेळ आहे आणि तुम्हाला चिंतन करायला वेळ नाही म्हटल्यानंतर काय म्हणावं माणसाला? भेटून जर त्याचं महत्व कळालं नाही ना माय बाप, काही अर्थ नाही ना. घेऊन काही फायदा आहे का? आपले बाबा सांगत राहतात, बापानं 10 एकर जमीन कमवून ठेवली भुकाला का राबाला? रावण कोण? राबायचं काम आपलंय माय बाप. नामचिंतन करा. मला तुम्हाला उपदेश नाही करायचा आहे, पण जोपर्यंत घासणार नाही ना तोपर्यंत तुमची वृत्ती स्थिर होणार नाही. जोपर्यंत तुम्ही घासणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला सद्गुरूचं महत्व कळणार नाही. अरे कृष्णाला सद्गुरूचं महत्व कळालं, रामाला सद्गुरूचं महत्व कळालं, आम्हाला का कळू नये? त्यांना तरी गुरुच्या आश्रमात जावं लागलं, राहावं लागलं. गुरु आमच्या घरी येतात, ऐका आला घर पुसून. फक्त समजून घेतला पाहिजे. परमार्थ हा समजेचा विषय आहे. वृत्ती स्थिर केली पाहिजे. अंडरस्टँडिंग महत्वाची आहे परमार्थामध्ये. तुम्ही किती चिंतन करता याला महत्व नाही, पण किती श्रद्धेनं करता याला महत्व आहे. किती भाव ठेवून करता याला महत्व आहे. मनी नाही भावन देवा मला पाव देव अशानं पावायचं नाही र, नाही पाहू शकत नाही बाप. भाव पाहिजे आणि भाव अंतकरणातला ओरिजिनल असला पाहिजे. एवढ्या मारायला लागले ते उड्या मारत आहे, हे इवळत लागलं का ते इवळत आहे. मोले घातले रडाया नाही आसवानी नाही ना. अंतकरणाचा भाव द्रवित जर झाला ना कुठेही होतो तो, कधीही होतो तो. रात्री 2 वाजायला जरी त्याला सद्गुरूचं स्मरण झालं, रात्री 2 वाजायला जरी त्याला सद्गुरूचं स्मरण झालं, त्याला तो भाव रात्री सुद्धा प्रकट होतो माय बाप. फक्त भाव ओरिजिनल असला पाहिजे. भावनिका झाला, भावनिका झाला, भावनिका झाला, भावनिका झाला, भावनिका झाला, भावनिका झाला, भावनिका झाला. देव पुण्य करा आला, भावनिका झाला, भावनिका झाला, भावनिका झाला. भावनिका झाला, भावनिका झाला. साधकाची अशी दशा व्हायला पाहिजे, साधकाची अशी अवस्था व्हायला पाहिजे. बघा तुम्ही, तो बोलेल ते वेद. आमचे सद्गुरू कसे असतात? ते जे बोलतात ना ते वेद असतं, वेद. ते चालतात ती तीर्थयात्रा असते. त्यांच्या अंगाला लागून वारा जरी आला ना तुझ्या कोट जन्माच्या पापाचा भस्म झाल्याशिवाय राहणार नाही. काय पवित्र जीवन राहतं. असं निर्मळ जीवन साधकाचं व्हायला पाहिजे. आजूक साधकाला सरड्या गोष्टी सुटत नाही. सरड्या गोष्टी जर तुला संसाराच्या सुटत नाही तर तुला परमात्मा कधी भेटल? देहाला परिपूर्ण काडी लावावा लागते, 5 लिटर ओतून नाही.
देहाला काडी लावावं लागते, या अर्थी देहाची परिपूर्ण आसक्ती कमी करावा लागते मायबाप, आणि परिपूर्ण नामावरची श्रद्धा पूर्ण आपल्याला ठेवावा लागते. ज्यावेळेस आपण नामावर पूर्ण श्रद्धा ठेवू मायबाप, त्यावेळेसच आपल्या जीवनामध्ये तो भाव स्थिर होईल. तसा स्थिर होऊ शकत नाही. तुम्ही किती काही करा, काहीही करा, होऊ शकत नाही. संतामाई सारखा महात्मा, विदेयी महात्मा आहे, विदेयी. त्या काळात अरे नाही स्वीकारलं हो लोकांनी, नाही स्वीकारलं माझ्या माईला. 2000 अभंगाचा गाथा माझ्या माईला लिहून ठेवलाय. लिहिता वाचता काही येत नसताना ज्याला खालीवरून डिग्री आहे त्याला एक अक्षर एक वळली न होय ना, त्याच्याकडून निर्माण होय ना. माझ्या संतामाईना 2000 अभंगाचा गाथा निर्माण केला, आणि तो चांगल्या चांगल्याच्या डोक्यात उतरत नाही. आम्ही साधू संतांच्या अभंगाला सुद्धा मर्यादा लावली. किती खाली येऊन म्हणावं लागेल यायला. ह्यो शपक आहे, ह्यो चालत नाही, तो शपक आहे, तो चालत नाही. तू शपक आहे, तू जगलाच कसा. संत चरण रज लागत असत. मी एका ठिकाणी अभंग घेतला, की जे होते टग्गे सगळे सगळे अरे ढवळे होय. घेऊ शपक अभंग आहे, तुझ्या बापाचा आहे. तुम्हाला ट म्हणता फली काही आहे ना, आणि त्याने लिहून ठेवलंय. तुमच्या डोक्यात तो परमार्थ उतरत नाही, म्हणून तुम्ही त्याला शपक केलंय. अभंग शपक असू शकतात का? तुझ्या बुद्धीमध्ये आवरण आलेलं आहे, तुला संतांची भाषा कळत नाही. कितीतरी अभंग गाथ्यातून काढून टाकलेले आहे. प्रखड बोलणारे महात्मे असतात, समाजाला खटकता येते. तुकोबरायाची सासू गेलेली समोरून येत होती, आणि तुकोबराय चालता चालता बघितल्यानंतर तुकोबरायला अभंग सुचला सासूवर. जो गाथ्यात नाही भेटायचा, तुम्हाला भेटूच शकत नाही. समोरून येत आहे का तुकोबरायांना बघितलंय. बघितल्यानंतर तुकोबरायाला शब्द स्फुरण पावले. आता कैचे चोळी लुगडे सदा ढुंगान उघडे, आता कैची पुरणपोळी सदा उकिरडे ढुंडाळी. तुका म्हणे आहो मामी माझ्या रामा विसरल्या तुम्ही. ह्यो अभंग तुम्हाला गाथ्यात सापडू शकत नाही. प्रखड बोलणारा महात्मा आहे. जेव्हा देव देव कर म्हणलं तेव्हा केला नाही. तस साधू संतांना लिहून ठेवलंय मायबाप आपल्याकरता, संत माईना लिहून ठेवलंय आपल्याकरता. म्हणून जीवनामध्ये करू नका काही, संत संग धरा पूर्वीचा दोहरा उगवेल. संताच्या संगतीनं चला मायबाप, चांगल्याच्या संगतीला राहा, चांगलं नामस्मरण करा, तरच आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होईल. अन्यथा परिवर्तन होऊ शकत नाही. कोट जन्माचे कर्म घेऊन आलो, पुन्हा कोट जन्माचे कर्म तयार करायचे का मायबाप? नका करू. चांगला सत्संग होतोय, चांगला अहो एवढं नाही मिळत बरं कुठं. एवढा आनंद स्वर्गात सुद्धा नाही, एवढा आनंद तुम्हाला कुठेही मिळणार नाही. नामचिंता नाही, इतका आनंद कुठंच नाही. म्हणून व्यवस्थित नामस्मरण करा. म्हणून झालेली सेवा 11:30 वाजले. जास्त वेळ बोलत नाही. 2 चरणाचा भावार्थ सांगितलाय. संतमाई सांगते माझ्या जीवनामध्ये सुद्धा सद्गुरूची कृपा झाली. सकाळानंद बाबा नाही म्हणले होते. सकाळानंद बाबांनी स्वीकारलं नाही माईला. त्यांना सांगितलं माईच्या जातीला काय जमतंय, पण माईचं अंतकरण इतकं भरून यायचं. बाबांना बघितल्या आणि संतांना माहित राहतं का हेच माझं कार्य करणारे. संतालाच कळत कोण कार्य करणारे कोण. आम्ही गणपती सेवा राहिलो, पण काही जमाना ताळा कळूच शकत नाही. त्यांना माहित असतं. म्हणून सकाळानंद बाबांनी ज्यावेळेस माईवर अनुग्रह केला, त्या माईची ही कृपा आहे आपल्या संप्रदायावर मायबाप. म्हणून आपला कार्यक्रम असल्यामुळे माईचा अभंग घेतला आहेच. आपल्याला तुकोबराय ज्ञानोबराय आपल्या आदरांचे स्थानच आहे, त्यांचे आपण कायमच ऐकतो. पण माईंच्याही अभंगाला आपल्याला कुठेतरी न्याय मिळावा एवढ्या करता मी अभंग घेतला. बोलण्याच्या ओघामध्ये मायबाप काही चुकीचं वाटलं असेल ते माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. जे योग्य आहे ते आपल्या साधू संत सांगून सांगून थकून गेले. आता आपणही ते गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. म्हणून झालेली सेवा सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा दंदाले बाबा यांच्या चरणावर समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम